नेक्स्ट टॉपिक इज ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. तर इक्वल रेशोचे आपल्याला ऑपरेशन्स बघायचे आहे. तर बघा इथे इक्वल रेशो लिहिलेला आहे. इक्वल रेशो म्हणजे काय, जर दोन रेशो इक्वल असतील तर त्या केसमध्ये आपण कोणते ऑपरेशन करू शकतो त्याचं आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. तर यामध्ये बेसिकली 5 ऑपरेशन्स दिलेले आहे. हे ऑपरेशन्स खूप महत्त्वाचे आहे, कारण फक्त ह्या चॅप्टर पुरता लिमिटेड नाही, पुढे बाकीच्या चॅप्टर्समध्ये सुद्धा म्हणजे पुढच्या स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला हे ज्या ऑपरेशन्स आहे याचा यूज होणार आहे. त्यामुळे ऑपरेशन नीट समजून घ्या. तर सगळ्यात आधी इक्वल रेशो. इक्वल रेशो म्हणजे काय बघा, सपोज आपण ABCD असे 4 पॉझिटिव्ह नंबर घेतले ABCD आणि त्यापासून फॉर्म होणारे 2 रेशो घेतले. फर्स्ट रेशो आपण A/B कन्सिडर केला, सेकंड रेशो आपण C/D कन्सिडर केला. ठीक आहे. इक्वल रेशो. इक्वल रेशो म्हणजे काय, दिस रेशो इज इक्वल टू दिस रेशो. म्हणजेच आपण लिहू शकतो A/B इज इक्वल टू C/D. A/B इज इक्वल टू C/D. ह्या केसमध्ये आपण बोलणार की हे 2 रेशो इक्वल आहे. तर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपल्याला ह्या प्रत्येक केसमध्ये घ्यायची आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं ऑपरेशन आहे इन्व्हर्टेंडो. कोणतं ऑपरेशन आहे, इन्व्हर्टेंडो. इथे वर्ड काय, इनवर्ट. इनवर्ट म्हणजे काय, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय, सपोज एक नंबर आहे 5/4. 5/4 हा नंबर आहे, याचा इन्व्हर्स घेतो म्हणजे आपण काय करतो, ज्यावेळेस आपण इन्व्हर्स घेतो त्यावेळेस आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एक्सचेंज करतो. म्हणजे हा 5/4 आहे, तर इथे न्यूमरेटरला आपण 4 लिहिणार आणि डिनॉमिनेटरला 5 लिहिणार. याला बोलतो आपण इन्व्हर्स. 10 आहे, 10चा इन्व्हर्स काय असतो, 10 म्हणजे 10/1. 10चा इन्व्हर्स असणार आहे 1/10. हा न्यूमरेटर इथे गेला आणि इथला डिनॉमिनेटर इथे आलं. सो दिस इज इन्व्हर्स. तर तोच इन्व्हर्स म्हणजेच इन्व्हर्सशी रिलेटेड जे ऑपरेशन असणार आहे दॅट इज इन्व्हर्टेंडो. तर आता एक्झॅक्टली इन्व्हर्टेंडो ऑपरेशन म्हणजे काय असतं बघा. सपोज आपल्याकडे 2 रेशो आहे A/B इज इक्वल टू C/D. हे 2 इक्वल रेशो आहे. देन इन्व्हर्टेंडो काय सांगतं आपल्याला, इन्व्हर्टेंडो बोलतो की जर आपण ह्या दोन्ही रेशोचा इन्व्हर्स घेतला म्हणजेच B/A घेतला आणि याचा घेतला आपण D/C, तरीसुद्धा हे दोन्ही रेशो इक्वल असणार आहे. सो दिस इज इन्व्हर्टेंडो ऑपरेशन. समजलं. थोडक्यात इन्व्हर्टेंडोमध्ये काय करायचं, इन्व्हर्स करायचं. म्हणजे A/B इज इक्वल टू C/D होतं ना. सो यावरती जर आपण इन्व्हर्टेंडो ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपण काय लिहू शकतो, B/A इज इक्वल टू D/C. फक्त उलटं लिहा. क्लिअर. सो दिस इज इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. एक्झाम्पल आपण रेशो घेऊ 2/5 इज इक्वल टू 8/20. हे 2 इक्वल रेशो आहे. काय इक्वल आहे बघा, 2/5 आहे, दिस इज 8/20. याला जर मी 4ने डिवाइड केलं तर इथे 2 येणार आणि इथे 5 येणार, म्हणजे याची सुद्धा व्हॅल्यू 2/5 आहे. सो दिज आर 2 इक्वल रेशोज. आता जर आपण A/B इज इक्वल टू C/D हे कन्सिडर केलं, देन बाय इन्व्हर्टेंडो ऑपरेशन व्हॉट वी कॅन राईट, 5/2 इज इक्वल टू 20/8. इथे काय केलं मी, फक्त एक्सचेंज केलं. 5/2 इज इक्वल टू 20/8. ही व्हॅल्यू काय असणार बघा, 5/2 आणि इथे सुद्धा व्हॅल्यू अगेन 4ने डिवाइड केलं, सो दिस विल बी 5/2. याचाच अर्थ काय, जर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर जरी एक्सचेंज केलं, इन्व्हर्स जरी घेतला तरी जो रेशो आहे दॅट रेशो विल बी इक्वल. तर हे होतं दिस इज इन्व्हर्टेंडो ऑपरेशन. त्यामुळे ज्यावेळेस आपण इन्व्हर्टेंडो मेन्शन करू, सिम्पली काय करा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करा दोन्ही रेशोचे. दॅट्स इट. आता हे आपल्याला ही कंडिशन कशी आहे किंवा ही कंडिशन कशी व्हॅलिड आहे ते आपण चेक करू. तर त्यासाठी एक सिम्पल त्याचं प्रूफ आपण बोलता येईल आपल्याला, की हे आपल्याला याच्यावरून प्रूव्ह करायचं की B/A इज इक्वल टू D/C कसं. तर बघा, गिवन काय आहे, A/B इज इक्वल टू C/D हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपण काय करू, सगळ्यात आधी A/D इज इक्वल टू B/C. दिस इज इक्वल टू दिस. करेक्ट. आपल्याला पाहिजे आहे B/A. आपण काय करूया, हा B/C इकडे शिफ्ट करूया. फक्त लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड एक्सचेंज केले. B/C इज इक्वल टू A/D. ओके. त्यानंतर आपण काय करू, डिवाइड करूया, डिवाइड बाय A/C. आता A/C ने का डिवाइड केलं ते नंतर बघू. ॲज ऑफ नाऊ डिवाइड बाय A/C. तर A/C ने डिवाइड केलं काय मिळणार, B/C इज इक्वल टू A/D/A/C. इथे काय कॅन्सल होणार बघा. सो दिस इम्प्लाइज B/A इज इक्वल टू D/C. आपल्याला हे सवय होतं B/A इज इक्वल टू D/C. हेच प्रूव्ड. सो हे झालं इन्व्हर्टेंडो ऑपरेशनचं प्रूफ. समजलं. आता इथे मी A/C ने का मल्टिप्लाय केलं बघा, ही कंडिशन मी लिहिली. त्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस असे जे ऑपरेशन्स आहे बाकीचे त्याच्या प्रूफसाठी हीच प्रोसिजर असणार आहे की पहिल्यांदा ही कंडिशन लिहा, नंतर A/D इज इक्वल टू B/C लिहा. त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते बघा. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, B/A इज इक्वल टू D/C प्रूव्ह करायचं होतं. म्हणून मी काय केलं, B/C जो आहे आधी लेफ्ट साईडला घेतला आणि हा इथे घेतला.
आता नेक्स्ट बघा, मला पाहिजे आहे बी अपॉन ए. इथे त्यामधलं मला बी आहे माझ्याकडे, म्हणजे मला डिनॉमिनेटरला काय पाहिजे आहे, ए पाहिजे. बट माझ्याकडे सी इथे एक्स्ट्रा आहे. आय जस्ट नीड बी अपॉन ए, बट इथे ऑलरेडी बी इंटू सी आहे, म्हणून हा सी कॅन्सल करण्यासाठी मी मल्टिप्लाय करणार इंटू सीने. म्हणजेच मी याला हे जे एक्सप्रेशन आहे किंवा ही जी इक्वॅलिटी आहे त्याला मी ए इंटू सीने डिवाइड करणार, जेणेकरून मला रिक्वायर्ड ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज मिळतील. तर अशा पद्धतीने याचं प्रूफ असतं. नाव सेकंड ऑपरेशन अल्टरनॅन्डो. यामध्ये शब्द कोणता आहे बघा, वर्ड कोणता, अल्टरनॅन्डो. म्हणजे आपल्याला अल्टर करायचं आहे. काय अल्टर करायचं आहे बघा, अगेन इक्वल रेशोज. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन जर आपण अल्टरनॅन्डो ऑपरेशन कन्सिडर केलं तर आपण काय लिहू शकतो, ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. तर याच्यामध्ये आपण काय केलं बघा, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी होतं, तर आपण नंतर लिहिलं ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. तर आपण हे जे टर्म्स आहे ह्या टर्म्स अल्टर केलेलं आहे, बरोबर. ए अपॉन सी, इथे बी होता, बीच्या ऐवजी सी लिहिला आणि सीच्या ऐवजी बी लिहिला. समजलं काय अल्टर केलं आहे बघा. ए आणि डी तर तसंच राहिला आहे. हा जो बी सी होता ना, तर याला आपण इथे बी लिहिला आणि इथे सी लिहिला. सो इथे आपण हे अल्टर केलं. सो दिस इज अल्टरनॅन्डो ऑपरेशन. इन्व्हर्टेंडोमध्ये काय, खालचं वरती करतो आपण, इन्व्हर्स घेतो. अल्टरनॅन्डोमध्ये काय करतो आपण, अल्टर करतो टर्म्स. ओके, सो दिस इज अल्टरनॅन्डो ऑपरेशन. याचं आपण प्रूफ बघूया. गिवन अगेन सेमच मेथड असणार सगळ्या प्रूफ्समध्ये. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देअरफॉर ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी. आपल्याला काय हवं आहे, ए अपॉन सी पाहिजे, बरोबर. आपल्याकडे ऑलरेडी ए आहे. आपल्या डिनॉमिनेटरला सी पाहिजे. हा डी आपल्याला इलिमिनेट करायचं, म्हणजे आपण याला डिवाइड करणार सी इंटू डीनी. सो डिवाइडिंग बाय सी इंटू डी. सो ए इंटू डी अपॉन सी इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी अपॉन सी इंटू डी. ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. सेम व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्झाम्पल 2/5 इज इक्वल टू 8/20. दोन इक्वल रेशो घेतले आपण. आता ज्यावेळेस आपण याच्यावरती अल्टरनेटिव्ह ऑपरेशन परफॉर्म करू त्यानंतर आपण काय लिहू शकतो, आपल्याला कसं लिहायचं बघा. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी होतं, तर आपण ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी लिहित होतो. सो दिस लाईक दिस 2/8 इज इक्वल टू 5/20. आपण ह्या डायरेक्शनमध्ये लिहितो. 2/8 इज इक्वल टू 5/20. हा रेशो आहे 1/4 अँड दिस रेशो इज अगेन 1/4. म्हणजे रेशोज आहे, रेशो इज सेम, तेच इथे दिलेलं आहे. सो दिस इज अल्टरनॅन्डो ऑपरेशन. थर्ड ऑपरेशन कॉम्पोनेंडो. तर कॉम्पोनेंडो ऑपरेशन असं लक्षात ठेवा की इट्स रिलेटेड टू ॲडिशन. कॉम्पोनेंडो हे ॲडिशनशी रिलेटेड आहे. तर आता ते एक्झॅक्टली कसं रिलेटेड आहे बघा. अगेन सेम दोन रेशो इक्वल आहे, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. तर जर आपण त्यावरती ह्या रेशोजवरती कॉम्पोनेंट ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपण कसं लिहू शकतो, ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. तर हे जे ऑपरेशन आहे, दिस ऑपरेशन इज कॉल्ड ॲज कॉम्पोनेंडो. आपण इथे काय केलं बघा, डिनॉमिनेटर आपण तसेच ठेवले आहे, फक्त न्यूमरेटरमध्ये आपण डिनॉमिनेटर ॲड केले दोन्ही ठिकाणी. डिनॉमिनेटर तसेच आहे, इथे फक्त ए प्लस बी झाला आणि इथे झाला सी प्लस डी. तर हे जे ऑपरेशन असतं याला बोलतात कॉम्पोनेंडो ऑपरेशन. एक्झाम्पल 2/5 इज इक्वल टू 8/20. दोन इक्वल रेशो घेतले. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे, ए प्लस बी जर मी केला, सो डिनॉमिनेटर बघा, डिनॉमिनेटर तर आपण सारखेच ठेवूया, डिनॉमिनेटर ॲज इट इज राहिले. न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला, तर इथे मला काय मिळणार, 7/5 इज इक्वल टू 28/5. सॉरी 28/20. 28/20ला आपण जर सिम्प्लिफाय केलं तर आपण याला बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. सो 5 and 7 म्हणजे हा रेशोसुद्धा काय झाला 7/5. सो दोन्ही रेशो सारखेच राहिलेले आहे, म्हणजेच दिस प्रॉपर्टी. सो दिस इज कॉम्पोनेंडो. कॉम्पोनेंडोमध्ये आपण काय करतो, फक्त डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरला ॲड करतो, दोन्ही साईडला डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवतो. याचं पण प्रूफ अगदी सिम्पल आहे. गिवन ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. आपल्याला हे आउटपुट पाहिजे आहे, तर आपण काय करू, ॲडिंग 1 ऑन बोथ साईड्स. 1 ऑन बोथ साईड्स, दोन्ही साईडला आपण काय करणार, 1 ॲड करू. सो ए अपॉन बी प्लस 1 इज इक्वल टू सी अपॉन डी प्लस 1. कारण
दोन्ही साईडला 1 जरी ॲड केला तर हे 1 आणि 1 शेवटी तर कॅन्सल होणार आहे. सो A/B इज इक्वल टू C/D असणार. त्यामुळे दोन्ही साईडला 1 ॲड करतो त्याने काही फरक नाही पडणार. अँड हेन्स याची ॲडिशन काय असणार बघा. A × 1 इज A, B × 1 इज B/B, तसंच C+D/D. दिस इज व्हॉट, दिस इज कॉम्पोनेंडो ऑपरेशन. A+B/B इज इक्वल टू C+D/D. फाईन. हे झालं थर्ड. त्यानंतर फोर्थ ऑपरेशन आहे. आता हे कंपोनेंट इट्स रिलेटेड टू ॲडिशन. पुढचं ऑपरेशन असणार आहे रिलेटेड टू सबट्रॅक्शन. ते ऑपरेशन आहे फोर्थ, त्याला बोलता डिव्हिडेंडो. इट्स रिलेटेड टू सबट्रॅक्शन. तर काय असणार बघा, जर A/B इज इक्वल टू C/D हे इक्वल रेशो असतील आणि त्यावरती जर आपण डिव्हिडेंडो ऑपरेशन परफॉर्म केलं, डिनॉमिनेटर तसेच लिहायचे इथे सुद्धा, फक्त न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर आपण सबट्रॅक्ट करतोय. न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर आपण सबट्रॅक्ट करतो. सो दिस इज डिव्हिडेंडो ऑपरेशन. अगेन एक्झाम्पल, 2/5 इज इक्वल टू 8/20. ओके. A - B आपल्याला करायचं. सो डिनॉमिनेटर तसंच लिहा दोन्ही साईडला. न्यूमरेटरला काय असणार आहे, 2 - 5, इथे 8 - 20. दिस इज -3/5 इज इक्वल टू -12/20. 12/20 म्हणजेच काय, अगेन डिव्हिजिबल बाय 4. सो दिस इज -3, दिस इज 5. -3/5 -3/5 दोन्ही रेशो इक्वल आहे. सो दिस इज डिव्हिडेंडो ऑपरेशन. याचं प्रूफ अगेन लास्ट जसं आपण सॉल्व केलं त्याच मेथडनी आपण तिथे काय केलेलं, ॲड केला होता. इथे आपल्याला काय करावं लागणार, 1 सबट्रॅक्ट करावं लागणार. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम बोथ साईड्स. बघा प्रूफ किती सोपं आहे. आपल्याला काय रिझल्ट पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला स्टेप्स करायचे. आता आपल्याला इथे 1 सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. सो A/B -1 इज इक्वल टू C/D -1. A × 1 इज A, B × 1 इज B/B इज इक्वल टू C -D/D. सो दिस इज डिव्हिडेंडो ऑपरेशन. समजलं. हे 4 आपण मेजर ऑपरेशन बघितले. आता जे 5th ऑपरेशन आहे ना, ते कॉम्बिनेशन ऑफ कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडोचं कॉम्बिनेशन आहे. अँड दॅट ऑपरेशन इज कॉल्ड ॲज कॉम्पोनेंडो. सो बेसिकली 4च ऑपरेशन आहे. 5चं जे ऑपरेशन आहे, शेवटचे जे 2 आहे त्यांचं कॉम्बिनेशन आहे. सो कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. आणि मोस्ट ऑफ द टाईम हे ऑपरेशन यूज होतं. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो याचा जास्तीत जास्त वापर होतो. आता कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो याला बोलताना आपण CD ऑपरेशन पण बोलता. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो C अँड D हे ऑपरेशन बोलता. आता काय असणार बघा, तुम्ही गेस करू शकता. जर हे 2 रेशो इक्वल असतील, दोन्ही ऑपरेशन आपल्याला करायचे आहे. म्हणजेच काय, A+B/A - B इज इक्वल टू C+D/C - ॲड पण केलं, सबट्रॅक्ट पण केलं. कंपोनेंडो म्हणजे ॲडिशन, डिव्हिडेंडो म्हणजे सबट्रॅक्शन. त्याचा अर्थ तसा नाही, बट तुम्ही लक्षात ठेवू शकता की कंपोनेंडो म्हणजे आपण ॲड करतो, डिव्हिडेंडो म्हणजे सबट्रॅक्ट करतोय. सो जर हा रेशो असेल तर आपण काय लिहू शकतो, न्यूमरेटरला दोन्ही टर्म ॲड करा, डिनॉमिनेटरला तेच दोन्ही टर्म सबट्रॅक्ट करा दोन्ही साईडला. यामध्ये कन्फ्युजन काय होतं बघा, न्यूमरेटरला ॲड करणे इट्स ओके की चलो A+B आपण केला. डिनॉमिनेटरला बऱ्याचदा असं होतं सबट्रॅक्ट करताना B - A आपण असं लिहितो. B - A नाही करायचा, सिक्वेन्स तोच ठेवायचा. A आणि B, C आणि D असा सिक्वेन्स असणार. सो A+B तेच नंबर आपण ॲड केले, त्याच सिक्वेन्सनी तेच नंबर आपण डिनॉमिनेटरला सबट्रॅक्ट करणार आहोत. राईट साईडला सुद्धा C+D/C - D, D - C नाही किंवा B - A नाही, आपला सिक्वेन्स तोच ठेवायचा. न्यूमरेटरला जे नंबर ॲड केले त्याच सिक्वेन्सनी तेच नंबर आपल्याला परत सबट्रॅक्ट करायचे. सो दिस इज कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. एक्झाम्पल, 2/5 इज इक्वल टू 8/20. आता आपण यामध्ये कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो करतो, म्हणजे 2 + 5/2 - 5. सिक्वेन्स तोच ठेवला आहे. 8 + 20/8 - 20. 7/-3, 28/-12. याला सिम्प्लिफाय करा, डिव्हिजिबल बाय 4. सो दिस इज 7/-3. दोन्ही रेशो सारखे आले. सो दिस इज कंपोनेंडो डिव्हिडेंडो ऑपरेशन. आता याचा आपण प्रूफ बघू. गिवन A/B इज इक्वल टू C/D. तर सगळ्यात आधी आपल्याला हे 2 ऑपरेशन कंबाईन करायचे, त्यामुळे आपण इथे लिहिणार बाय कॉम्पोनेंडो. कंपोनेंडो ऑपरेशन काय सांगतं, डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहा आणि न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करा दोन्ही साईडला. राईट.
दिस इज 1. तसंच दुसरं ऑपरेशन कोणतं आहे, डिव्हिडेंडो बाय डिव्हिडेंडो. a minus b upon b is equal to c minus d upon d. This is 2. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. आपल्याला काय पाहिजे, a प्लस बी अपॉन a मायनस बी. जर तुम्ही इथे बघितलं, आपण जर यांना डिवाइड केलं किंवा याचा रेशो घेतला तर हा b आणि b कॅन्सल होणार, d आणि d कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर हा रिझल्ट मिळणार. अँड देअरफॉर फ्रॉम 1 and 2 a प्लस b अपॉन b divided by a minus b upon b is equal to c plus d upon d divided by c minus d upon d, right? Denominator cancel झाला. So this implies a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d. And this is componendo dividendo operation. हे 5 ऑपरेशन इथे आपण बघितले. आता यावरचे आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व करू, एक्झाम्पल सॉल्व करूया. एकदा क्विक रिव्हिजन. आपण कोणते कोणते ऑपरेशन्स बघितले. आपण सगळ्यात आधी सुरुवात केली होती इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजेच काय, इन्व्हर्स घेतो, म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर. सेकंड ऑपरेशन आपण बघितलं होतं अल्टरनेंडो. अल्टरनेंडोला आपण काय करत होतो, हे जे इथे ह्या दोन पोझिशनला जे नंबर असतं, म्हणजे a अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल, तर आपण हे कसं लिहित होतो, a अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. हे जे नंबर होते हे नंबर आपण अल्टर करत होतो. किंवा तुम्ही असे लक्षात ठेवू शकता की असा रेशो दिला असेल तर आपण कसं लिहिणार, ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी, ह्या सिक्वेन्सने आपण लिहिणार. सो दिस इज अल्टरनेंडो. त्यानंतर थर्ड होतो कंपोनेंडो. कंपोनेंडो म्हणजे काय, आपण काय करत होतो, डिनॉमिनेटर तसेच ठेवायचे, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला ॲड करायचे इन न्यूमरेटर. सो ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन डी. दिस वॉज कंपोनेंडो. त्यानंतर होता डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडोमध्ये आपण काय करत होतो, फक्त इथे ॲडिशनऐवजी आपण सबट्रॅक्शन करत होतो. लास्ट होतो कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो दोघांचं कॉम्बिनेशन. म्हणून कॉम्बिनेशन होतं म्हणून आपण काय करायचो, न्यूमरेटरला ए प्लस बी अपॉन ए मायनस बी आणि ए प्लस बी अपॉन ए मायनस बी हा फर्स्ट रेशो आणि सेकंड रेशो सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, सिक्वेन्स ए प्लस बी, ए मायनस बी, सी प्लस डी आणि सी मायनस डी. हे होते 5 ऑपरेशन्स. यावरचे 2 एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट बघा काय दिलं आहे, ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 4. हे 2 रेशो इक्वल दिलेले आहे. देन फाइंड 5a मायनस बी अपॉन बी. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे युजिंग ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. आता 5a मायनस बी अपॉन बी हे जे तुम्हाला विचारलं त्याचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर तुमच्या लक्षात येईल, डिनॉमिनेटर तसाच ठेवलेला दिसतोय आणि न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केलेला. तो आपल्याला अंदाज येतो की हे काय असणार आहे, दिस इज डिव्हिडेंडो ऑपरेशन, ज्यामध्ये आपण काय करत होतो, डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा आणि न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करायचं. सो थोडक्यात आपल्याला इथे डिव्हिडेंडो ऑपरेशनचा यूज करावं लागणार आहे. बट बघा त्यासाठी 5a मायनस बी अपॉन बी ही टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. बी आहे, बट इथे बघा फक्त ए नाही, इथे 5a. इथे 5a म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला 5a ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. तर ती आपण कशी करणार, सगळ्यात आधी ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 4. व्हॉट वी नीड 5a. मग आपण काय करूया, दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 5. आपल्याला काय फाइंड करायचे त्याच्या अकॉर्डिंग आपण इकडे स्टेप्स करणार आहे. आपल्याला 5a पाहिजे होतं बरोबर, बी तर तसाच हवा आहे, 5a पाहिजे म्हणून आपण दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय केलं. सो 5a अपॉन बी इज इक्वल टू 5 इंटू 7 35 अपॉन 4. ओके, 5a अपॉन बी मिळाला. आता जर याच्यावरती मी डिव्हिडेंडो ऑपरेशन परफॉर्म केलं बाय डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो ऑपरेशन काय सांगतं, डिनॉमिनेटर तसाच ठेवा आणि न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करा. सो 5a मायनस बी, 5a मायनस बी, करेक्ट, तेच आपल्याला हवं होतं. सो दॅट इज इक्वल टू 35 मायनस 4 अँड देअरफॉर 5a मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू 31 अपॉन 4. सो आन्सर फॉर दिस 31 अपॉन 4. हे झालं युजिंग डिव्हिडेंडो ऑपरेशन. आता हेच एक्झाम्पल्स जे आहे ना ते आपण अजून एका मेथडने सॉल्व करू शकतो. ती मेथडसुद्धा आपण बघू. बघा ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 4. यावरती जर मी अल्टरनेंडो ऑपरेशन परफॉर्म केलं बाय अल्टरनेंडोमध्ये आपण काय करतो, हॉरिझॉन्टली लिहितो, ए अपॉन 7 इज इक्वल टू बी अपॉन 4. ए अपॉन 7 इज इक्वल टू बी अपॉन 4. आणि हे 2 रेशो इक्वल आहे, त्यामुळे या रेशोला मी एखादा लेटर अज्यूम करू शकतो. सो लेट से
A/7 इज इक्वल टू B/4 इज इक्वल टू K. करेक्ट. इक्वल रेशो त्यामुळे मी त्या रेशोला K ॲझ्युम करू शकते आणि म्हणून देअरफॉर A/7 इज इक्वल टू K अँड B/4 इज इक्वल टू K. प्रत्येक रेशो Kच्या इक्वल आहे आणि म्हणून A इज इक्वल टू 7K, B इज इक्वल टू 4K. Aची व्हॅल्यू आणि Bची व्हॅल्यू मिळाली आपल्याला Kच्या टर्ममध्ये. ओके. आता काय करायचं, फक्त ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यू जे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची त्यामध्ये पुट करायचं. 5A मायनस B/B ना. सो 5A इज 7K, B इज 4K, B इज 4K. 35K minus 4K upon 4K that is equal to 31K upon 4K. K cancel होणार. सो आन्सर इज 31/4. तेच आन्सर इथे मिळालं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही दोन मेथडने सॉल्व्ह करू शकता. एकतर हे ऑपरेशन करा किंवा मध्ये अल्टरनेटो करा. प्रत्येक रेशोला K म्हणून अझ्युम करा. त्यानंतर A आणि B ला Kच्या टर्ममध्ये फाइंड करा आणि त्या व्हॅल्यूज इथे पुट करा. यामध्ये जी मेथड तुम्हाला योग्य वाटेल, सोपी वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. आता सेकंड बघूया. सेकंडमध्ये A/3 इज इक्वल टू B/2 आणि 5A प्लस 3B अपॉन 7A मायनस 2B ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर सगळ्यात आधी आपण ही जी K मेथड यूज केली ना, ज्यामध्ये आपण K अझ्युम करत होतो, आपण ती मेथडने यूज करायचा प्रयत्न करू. सो A/3 इज इक्वल टू B/2. त्यामध्ये आपण काय करतो, A आणि B ला Kच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी अल्टरनेटो ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. बाय अल्टरनेटो आपण काय लिहू शकतो, अल्टरनेटो करण्याची गरजच नाही, कारण इथे ऑलरेडी रिक्वायर्ड फॉर्ममध्ये आपल्याला इक्वॅलिटी दिलेली आहे. सो A/3 इज इक्वल टू B/2 इज इक्वल टू K. इथे आपण अझ्युम करूया. अँड देअरफॉर A/3 इज इक्वल टू K म्हणजे A इज 3K, B/2 इज इक्वल टू K म्हणजे B इज इक्वल टू 2K. A आणि Bची व्हॅल्यू Kच्या फॉर्ममध्ये मिळाली. आता फक्त ह्या व्हॅल्यू इथे पुट करा. सो 5A प्लस 3B अपॉन 7A मायनस 2B. 5 इनसाइड ब्रॅकेट 3K प्लस 3 इनसाइड ब्रॅकेट 2K. 7 3K मायनस 2 2K. व्हॅल्यूज पुट करतो आपण. सो दिस इज 15K प्लस 6K. 15 6 21K मायनस 4K. 21K आणि इथे असणार आहे 17K. K आणि K कॅन्सल होणार and hence ratio is 21/17. This is final answer. समजलं. ही मेथड जी आहे ही मेथड सोपी आहे. फक्त यामध्ये मे बी कॅल्क्युलेशन जास्त असू शकता. आता सेकंड मेथडनी आपण करून बघूया की आपण काय करू शकतो यामध्ये. सेकंड मेथड A/3 इज इक्वल टू B/2. ओके. तर यामध्ये आपण काय करू, सगळ्यात आधी A/B इज इक्वल टू 3/2. A/B इज इक्वल टू 3/2 बाय अल्टरनेटो. ह्या ऑपरेशनचा यूज करून आपण A/B हा रेशो फाइंड केला. आता जसं लास्ट एक्झाम्पल होतं त्यामध्ये आपल्याला 5A पाहिजे होता, B ॲज इट इज पाहिजे होतं, म्हणून आपण काय केलं, याला 5ने मल्टिप्लाय केलं. बट इथे जर तुम्ही बघितलं इथे नंबर्स वेगळे बघा, 5A 3B 7A 2B डिफरंट नंबर्स आहे. म्हणून आपण काय करूया, जे आपल्याला फाइंड करायचं सगळ्यात आधी ते एक्सप्रेशन इथे लिहू. ओके. आता आपल्याकडे A/B हा रेशो आहे. आपण काय करूया, इथे प्रत्येक टर्मला किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण डिवाइड करू. डिवाइड बाय B. Bने आपण डिवाइड करू. Bने डिवाइड करू म्हणजेच काय, 5A/B प्लस 3B/B. न्यूमरेटरला आपण डिवाइड करतो म्हणजे प्रत्येक टर्मला Bने डिवाइड करतो. तसंच डिनॉमिनेटरसाठी 7A/B मायनस 2B/B. यामध्ये B आणि B कॅन्सल होणार. A/B ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ते आपण डायरेक्टली पुट करू शकतो. सो थोडक्यात आपण काय केले, इथे टर्म्स ॲडजस्ट केले. दोन्ही ठिकाणी Bने डिवाइड केलं त्यामुळे त्याचा इफेक्ट जो असणार आहे तो जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्यावरती काही इफेक्ट पडणार नाही. म्हणजे जे ओरिजिनल तुम्हाला एक्सप्रेशन दिलं आहे ते एक्सप्रेशन ॲज इट इज राहणार आहे, कारण आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना सुद्धा डिवाइड करतो. सो दिस इज इक्वल टू 5A/B प्लस 3 डिवायडेड बाय 7A/B मायनस 2. A/B ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो 5 3/2 प्लस 3 डिवायडेड बाय 7 3/2 मायनस 2.
15/2 प्लस 3 डिवायडेड बाय 21/2 मायनस 2. आता यांची ॲडिशन किती असणार आहे? 15 प्लस 6/2 म्हणजे हे होणार 21/2 डिवायडेड बाय 21 मायनस 4/2 17/2. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो दिस रेशो इज 21/17. हे झालं याचा आन्सर बाय सेकंड मेथड. सो थोडक्यात तुम्ही कोणतीही मेथड यामध्ये यूज करू शकता, जी तुम्हाला सोपी और कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तिथे यूज करू शकता. आता हे जे आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो बघितले किंवा प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो बघितला, त्याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कोणत्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो ते आपण बघूया. त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आहे. बघा, आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, इक्वॅलिटी दिलेली आहे. आपल्याला ही सॉल्व्ह करायची आहे. सॉल्व्ह करायची आहे म्हणजेच काय, आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता जर तुम्ही हे दोन जे आपल्याला टर्म्स दिलेले आहे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, जर ती तुम्ही बघितली, जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं असेल तर जनरली आपण काय करतो, दिस इंटू दिस इज इक्वल टू दिस इंटू दिस. ठीक आहे. ते केल्यानंतर बघा, याला ह्या ब्रॅकेटला याने मल्टिप्लाय करायचं, ह्या ब्रॅकेटला याने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला नंबर ऑफ टर्म्स जनरेट होतील. मग त्यानंतर त्या परत लेफ्ट साईड राईट साईडला शिफ्ट करा, त्याला सिम्प्लिफाय करा. तर ही जी प्रोसेस असते ही प्रोसेस खूप लेंथी होईल. त्यामुळे त्या केसमध्ये आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करायचा. आता तो यूज कसा करायचा बघा. सगळ्यात आधी हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते नीट ऑब्झर्व करा. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, टर्म्स आहे 3x². त्यानंतर ही टर्म 5x + 7 आणि ही टर्म 5 × 2 10, 7 × 2 14. तसंच इथे बघा 4x and 8x. 4 × 2 3 × 2 is 6. सो थोडक्यात जर तुम्ही बघितलं, एक पॅटर्न आपल्याला मिळतोय की जो डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या डबल आहे, इथे सुद्धा जो डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या डबल आहे. तर ह्या केसमध्ये आपण काय करूया, सगळ्यात आधी आपण टर्म सिमिलर करण्याचा प्रयत्न करूया. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय 2. 2ने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करूया. सो 2ने जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, सो दिस विल बी 6x² प्लस 10x प्लस 14. डिनॉमिनेटर तर तसंच राहणार, इज इक्वल टू 6x² प्लस 8x प्लस 6. डिनॉमिनेटर तसंच राहणार 8x प्लस 6. ठीक आहे. न्यूमरेटरला दोन्ही मल्टिप्लाय केलं आणि बघा इथे लेफ्ट साईडला पण मल्टिप्लाय केलं आणि राईट साईडला पण मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यामुळे ती जी व्हॅल्यू आहे 2 × दिस 2 × दिस, यामधला 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे. म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू जरी आपण 2ने मल्टिप्लाय केलं तरी ही व्हॅल्यू जी आहे ही इक्वॅलिटी ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे. आता इथे बघितलं 10x + 4, 10x + 14, 8x + 6 आणि 8x + 6 ह्या टर्म्स आपल्याला मिळाला. आपल्याला काय करायचं बघा, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. एक्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, यामधल्या जास्तीत जास्त टर्म आपल्याला एकतर कॅन्सल करायचे किंवा कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतील. तर तुम्ही हे जे लेफ्ट साईड अँड राईट साईडचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे बघा, a+b/b. जर सपोज याला मी a बोलली आणि ह्या टर्मला b बोलली तर a+b/b. तिकडची साईडसुद्धा आहे बघा, c+d/d. दिस इज c, दिस इज d, दिस इज d. करेक्ट. ह्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून आपण काय करूया, बाय डिव्हिडंडो ऑपरेशन. डिव्हिडंडो का करतोय, बिकॉज आपल्याला टर्म्स कॅन्सल करायच्या आहे. त्यामुळे जर मी ही यामधून मायनस केलं ती टर्म कॅन्सल होणार आहे. डिव्हिडंडो ऑपरेशन काय असतं की न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर, राईट. सो इथे दिस इज a, दिस इज b, c आणि d. सो a - b/b 6x² हा न्यूमरेटर आहे. यामधून आपण डिनॉमिनेटर मायनस करतो म्हणजे b टर्म मायनस करतोय. डिनॉमिनेटर ॲज इट इज इक्वल टू इथला सुद्धा डिनॉमिनेटर ॲज इट इज आणि 6x² प्लस 8x प्लस 6. यामधून आपण मायनस करतोय 8x प्लस 6. दिस इज डिव्हिडंडो ऑपरेशन. a - b/b इज इक्वल टू c - d/d. सो देअरफॉर इथे बघा 10x + 14 आणि 10x + 14 हे कॅन्सल होणार, राहणार 6x² अपॉन 10x + 14 इज इक्वल टू 8x + 6 इथे कॅन्सल होणार. सो दिस इज 6x² अपॉन 8x + 6. इथे 6 आहे, इथे 6 आहे,
त्यामुळे हे जे दोन्ही 6 हे कॅन्सल होणार अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर अपॉन 10x प्लस 14 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 6. ही इक्वॅलिटी आपल्याला इथे मिळाली. आता यामध्ये जर तुम्ही बघितला इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल 0 अपॉन 14 इज इक्वल टू 0 अपॉन 6. सो 0 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. सो दॅट मीन्स इफ एक्स इज इक्वल टू 0 देन LHS इज इक्वल टू RHS अँड देअरफॉर एक्स इक्वल टू 0 इज अ सोल्युशन. हे एक सोल्युशनची पॉसिबिलिटी आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यूज फाइंड करायची. सो एक्स इक्वल टू 0 हे एक सोल्युशन पॉसिबल आहे. अजून सुद्धा दुसरं एक सोल्युशन पॉसिबल असणार आहे ज्या केसमध्ये एक्स इज नॉट इक्वल टू 0. अँड वेन एक्स इज नॉट इक्वल टू 0, वेन एक्स इज नॉट इक्वल टू 0, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 नसेल त्यावेळेस आपण काय करू शकतो, हा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार. हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार म्हणजे न्यूमरेटरला इथे 1 असणार, इथे सुद्धा 1 असणार. म्हणून आपण लिहू शकतो 1 अपॉन 10x प्लस 14 इज इक्वल टू 1 अपॉन 8x प्लस 6. करेक्ट. अँड देअरफॉर दिस इंटू दिस 8x प्लस 6 इज इक्वल टू 10x प्लस 14, दिस इंटू दिस. देअरफॉर so 8x minus 10x is equal to 14 minus 6 minus 2x is equal to minus 8. X is equal to minus 8 upon minus 2 and hence x is equal to 4. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची होती. आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाला अँड देअरफॉर सोल्युशन्स काय आहे याचे, सोल्युशन्स आर एक्स इज इक्वल टू 0 और एक्स इज इक्वल टू इथे +4 असणार आहे. this is plus 8 ना, so this is -4. x is equal to 0 or x is equal to -4 is the solution for this question. तर अशा प्रकारे आपण प्रॉपर्टीजचा यूज करून, जसे इथे आपण हे ऑपरेशन परफॉर्म डिव्हिडंड ऑपरेशन बघा किती सिम्प्लिफाय झालं सोल्युशन. सो हे आहे हे जे आपण ऑपरेशन शिकलो याचे ॲप्लिकेशन. नाव वी आर स्टार्टिंग प्रॅक्टिस सेट 4.3. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, इफ a/b इज इक्वल टू 7/3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशोज. तर आपल्याला दोन इक्वल रेशो दिलेला आहे a/b इज इक्वल टू 7/3. तर आपल्याला हे जे खाली रेशोज दिलेले त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. तर सगळ्यात आधी बघा फर्स्ट काय आहे, तर आता ह्या ज्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या त्यासाठी आपल्याला सगळ्या केसमध्ये ऑपरेशनचा यूज करायचा आहे. सो फर्स्ट इज 5a + 3b डिवायडेड बाय 5a - 3b. आता आपल्याला जे टर्म फाइंड करायचे आहे जर ती तुम्ही बघितलं त्यामध्ये बघा न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये टर्म दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला कंपोनेंट डिव्हिडंड ऑपरेशनचा यूज करावा लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला टर्म्स कोणत्या पाहिजे बघा 5a आणि 3b, 5a 3b, बट आपल्याकडे आहे a/b. त्यामुळे सगळ्यात आधी स्टेप काय असणार, गिवन a/b इज इक्वल टू 7/3, 5a आणि 3b. इथे 5 पाहिजे इथे 3 पाहिजे म्हणून आपण काय करूया, मल्टिप्लाय बाय 5/3. दोन्ही साईडला 5/3 ने मल्टिप्लाय करू. सो 5/3 इंटू a/b इज इक्वल टू 5/3 इंटू 7/3. करेक्ट. दिस इम्प्लाइज 5a/3b इज इक्वल टू 35/9. 5a आणि 3bचा रेशो आपल्याला मिळाला. 5/3b इज इक्वल टू 35/9. आपल्याला हे व्हॅल्यू पाहिजे आहे. सो आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. का हे ऑपरेशन आपण केलं, बिकॉज जर तुम्ही बघितलं सेम टर्म्स ॲड झाल्या, सेम टर्म्स सबट्रॅक्ट झाला, म्हणजे आपल्याला हेच ऑपरेशन इथे परफॉर्म करावं लागणार. म्हणून कंपोनेंडो डिव्हिडंडो काय सांगतो, 5a न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो दिस इज इक्वल टू दिस अँड दिस इज इक्वल टू दिस इज 44 आणि हे किती असणार आहे, दिस विल बी 35 मायनस 9 ना, सो दिस विल बी 26. याला आपण अजून सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहू शकतो, दोन्ही इथे डिवाइड करू शकतो 11/13. दिस इज द आन्सर. ह्याची व्हॅल्यू 11/13. आता हाच क्वेश्चन आपण सेकंड मेथड ज्यामध्ये आपण के किंवा दुसरा कोणता लेटर अजून करत होतो त्या मेथडने सुद्धा आपण हे सॉल्व्ह करू शकतो. सो ती मेथड सुद्धा यूज करू. 11/13 आन्सर आलं पाहिजे.
ओके. सो यासाठी आधी सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला के मेथड जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस आपण ए आणि बीला केच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. म्हणून आपण सगळ्यात आधी अल्टरनेंडो ऑपरेशन परफॉर्म करूया बाय अल्टरनेंडो. अल्टरनेंडो ऑपरेशन काय सांगतं, दिस अपॉन दिस म्हणजे ए अपॉन 7 इज इक्वल टू बी अपॉन 3 अँड दिस इज इक्वल टू के. म्हणजेच ए अपॉन 7 इज इक्वल टू के, देअरफॉर ए इज इक्वल टू 7k. बी अपॉन 3 इज इक्वल टू के म्हणजेच बी इज इक्वल टू 3k. ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली इन टर्म्स ऑफ के. नेक्स्ट स्टेप काय असते, ही व्हॅल्यू फक्त गिवन एक्सप्रेशनमध्ये पुट करायची. आपल्याला फाइंड करायचं आहे 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. ए आहे 7k, बी आहे 3k. $35k प्लस 9k अपॉन 35k मायनस 9k. 35 प्लस 9 दिस इज 44k आणि इथे असणार आहे 26k. के आणि के कॅन्सल होणार म्हणजे रेशो मिळाला 44 अपॉन 26. दोन्ही डिवाइड केलं हा मिळणार 22 अपॉन 13. सेम आन्सर आपल्याला मिळाला. सो थोडक्यात तुम्ही कोणतीही मेथड इथे यूज करू शकता. सेकंड क्वेश्चन, सेकंडमध्ये बघा काय, 2a² प्लस 3b² अपॉन 2a² मायनस 3b². सेम टर्म ॲडेड, सेम टर्म सबट्रॅक्टेड. फक्त टर्म्स कोणत्या बघा, 2a² ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे 3b². म्हणजे आपल्याला ह्या रेशोवरून या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करावं लागते. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, गिवन a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 हा रेशो दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करूया, स्क्वेअर करूया दोन्ही साईडचा, स्क्वेअरिंग बोथ साईड. जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला मिळणार a² अपॉन b² इज इक्वल टू 7² इज 49 अँड 3² इज 9. a² अपॉन b² मिळाला. आता नेक्स्ट आपल्याला काय हवं आहे बघा, 2a² आणि 3b². सो थोडक्यात आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2 आणि 3. सो 2 अपॉन 3 दोन्ही साईडला 2 अपॉन 3ने मल्टिप्लाय केलं. सो आपल्याला मिळणार 2 अपॉन 3 a² अपॉन b² इज इक्वल टू 2 अपॉन 3 इंटू 49 इंटू 9. हे किती असणार आहे, 49 इंटू 2 इज 98 अँड दिस इज 27. तर आपल्याला ह्या रेशोची व्हॅल्यू मिळाली 2a² अपॉन 3b² इज इक्वल टू 98 अपॉन 27. ह्या रेशोवरती आपल्याला आता कोणतं ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. सो बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो आपण काय लिहू शकतो, 2a² प्लस 3b² अपॉन 2a² मायनस 3b². न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर इज इक्वल टू 98 प्लस 27 अपॉन 98 मायनस 27. दिस इज 125 अपॉन 71. सो सेकंडची व्हॅल्यू आली 125 अपॉन 71. हाच क्वेश्चन तुम्ही के मेथडचा यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. यामध्ये ए आणि बीला केच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करा, त्या व्हॅल्यूज इथे पुट करा, त्यावरून तुम्हाला सेम व्हॅल्यू इथे मिळणार आहे. a³ मायनस b³ अपॉन b³ ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 दिस इज गिवन. आपल्याला काय पाहिजे, क्यूब पाहिजे, a³ पण आणि b³ पण. म्हणून आपण काय करू, दोन्ही साईडचा क्यूब घेऊ, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडचा जो क्यूब घेतला तर आपल्याला मिळणार a³ अपॉन b³ इज इक्वल टू 7 अपॉन 3 क्यूब. 3 क्यूब इज 27, 7 क्यूब इज 343, 49 इंटू 7 343 येणार. सो a³ अपॉन b³ व्हॅल्यू ही मिळाली. ऑपरेशनचं तुम्ही बघितलं बघा, काय केलं इथे फक्त डिनॉमिनेटर न्यूमरेटरमधून मायनस केला. म्हणजे हे कोणतं ऑपरेशन झालं, बाय डिव्हिडंडो. फक्त सबट्रॅक्शन आहे म्हणजेच काय असणार, डिव्हिडंडो. डिव्हिडंडोमध्ये आपण काय करतो, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. तसं इथे सुद्धा आपण डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवणार आणि इथे लिहिणार 343 मायनस 27. सो 343 मायनस 27 इज 316 अपॉन 27.
याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? सिम्प्लिफाय नाही करू शकत. सो दिस इज द फायनल आन्सर 316/27. लास्ट हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही के मेथड्स यूज करून सॉल्व करू शकता. लास्ट आहे 7a + 9b डिवायडेड बाय 7a - 9b. गिवन a/b इज इक्वल टू 7/3. आपल्या टर्म्स काय पाहिजे? 7a आणि 9b. बरोबर, 7a आणि 9b म्हणून आपल्याला सिम्पली मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7/9. 7/9 ने आपण मल्टिप्लाय करू. अँड देअरफॉर 7/9 इंटू a/b इज इक्वल टू 7/9 इंटू 7/3. 49/27. 7a/9b is equal to 49/27 by componendo dividendo केलं काय मिळणार? 7a + 9b डिवायडेड बाय 7a - 9b. हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इज इक्वल टू 49 + 27/49 - 27. तर हे किती असणार आहे? 76 अँड दिस विल बी 22. 76/22. याला आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो. 2ने डिवाइड करा. दिस विल बी 38. सो 38/11 हे याचा झाला आन्सर. सेकंड क्वेश्चन. इफ 15a² + 4b² अपॉन 15a² - 4b² इज इक्वल टू 47/7. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे किंवा दोन इक्वल रेशो दिलेले आहे. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशो. त्यावरून त्याचा यूज करून आपल्याला हे जे दिलेले रेशोज आहे या रेशोची व्हॅल्यू फाइंड करायची. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? गिवन 15a² + 4b² डिवायडेड बाय 15a² - 4b² इज इक्वल टू 47/7. दिस इज गिवन. यामध्ये आपल्याला ही जी टर्म आहे ही टर्म सिम्प्लिफाय करायची. a/b फाइंड करायचं म्हणजे ही टर्म सिम्प्लिफाय करायची. तर जर तुम्ही हे ऑपरेशन दिलेलं आहे बघा, न्यूमरेटरमध्ये सेम टर्म ॲडेड आहे, डिनॉमिनेटर सेम टर्म सबट्रॅक्टेड आहे. त्यामुळे जर आपण इथे कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो ऑपरेशन यूज केलं बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो, तर आपल्याला काय मिळेल? न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर माइनस डिनॉमिनेटर इज इक्वल टू 47 + 7 अपॉन 47 - 7. इथे जर तुम्ही बघितलं 4b² कॅन्सल होणार. 15a² + 15a², a² जर कॉमन घेतला तर 15 + 15 30. डिनॉमिनेटरमध्ये बघा काय असणार आहे इथे 15a² + 4b² मायनस 15a² + 4b². बरोबर. दिस इज 54 अँड दिस इज 40. यामध्ये या टर्म कॅन्सल होणार म्हणजेच आपल्याला मिळत आहे 30a² अपॉन 4 + 4 8b² इज इक्वल टू 54/40. आपल्याला यावरून आपण फाइंड करू शकतो a²/b². a²/b² इज इक्वल टू 54/40 ॲज इट इज. त्यानंतर 30/8 लेफ्ट साईडला 30/8 आहे, राईट साईडला गेल्यावर ते होणार 8/30. करेक्ट. 30/8 8/30. आता हे आपण सिम्प्लिफाय करू. 8 × 5 = 40. त्यानंतर 6 × 5 = 30. इथे असणार 9. सो 9 × 1 इज 9 अँड 5 × 5 इज 25. अँड देअरफॉर आपल्याला कसली व्हॅल्यू मिळाली? a²/b² इज इक्वल टू 9/25. देअरफॉर a/b जर आपण रूट घेतलं तर आपल्याला रूटची व्हॅल्यू मिळणार 3/5. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला a/b फाइंड करायचं होतं. सो a/b इज 3/5. आता आपल्याला a/b व्हॅल्यू मिळाली. या रेशोचा यूज करून आपण हे बाकीचे सगळे व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत.
सो इथे आपण लिहूया ए अपॉन बी इज इक्वल टू 3/5. आता सेकंड काय बघा, सेकंडमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे 7a मायनस 3b आणि 7a प्लस 3b. तर आपल्याला पाहिजे 7a आणि 3b या व्हॅल्यूज पाहिजे, त्याच्यावरती आपण कंपोनेंट डिव्हिडंड ऑपरेशन यूज करणार. सो ए अपॉन बी इज इक्वल टू 3/5. 7a 3b, त्यामुळे आपण मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 7/3 ऑन बोथ साइड्स. 7/3 ने जर मल्टिप्लाय केलं तर 7a/3b इज इक्वल टू 7/3 मल्टिप्लाइड बाय 3/5. 3 आणि 3 कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू 7/5. म्हणजे 7a/3b इज इक्वल टू 7/5. त्यानंतर बाय कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो आपण काय लिहू शकतो, 7a प्लस 3b अपॉन 7a मायनस 3b इज इक्वल टू 7 प्लस 5 अपॉन 7 मायनस 5. 7 प्लस 5 12, 7 मायनस 5 2, 6/1. हा झाला 7a प्लस 3b अपॉन 7a मायनस 3b 6/1. आपल्याला फाइंड करायचं आहे 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b. म्हणजेच याच्या रिव्हर्स म्हणजे याचा इन्व्हर्स घ्यायचा आहे, म्हणजे आपण इन्व्हर्टेंडो ऑपरेशन यूज करणार. बाय इन्व्हर्टेंडोमध्ये आपण काय करतो, डिनॉमिनेटर जर असेल तो न्यूमरेटरला, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला इज इक्वल टू इन्व्हर्स घेतो 1/6. सो दॅट मीन्स याची व्हॅल्यू आली 1/6. ओके. नेक्स्ट थर्डचे टर्म्स जर तुम्ही बघितले तर टर्म्स बघा काय, एक तर आपल्याला पाहिजे 2a² आणि दुसरा पाहिजे b². आपल्याकडे व्हॅल्यू आहे a/b ची. तो a/b इज इक्वल टू 3/5. दिस इम्प्लाइज आपण जर स्क्वेअर केला तर a²/b² इज इक्वल टू 3/5². a²/b² इज इक्वल टू 9/25. squaring both sides. So a² आणि a²/b² इज इक्वल टू 9/25. आपल्याला b² तर ओके, पण आपल्याला पाहिजे 2a², म्हणून आपण मल्टिप्लाय करू. आता मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार 2a²/b² इज इक्वल टू 2 × 9 18, 18/25. फाईन. आता त्यानंतर बघा आपल्याला काय पाहिजे, b² मायनस 2a²/b² प्लस 2a², b² प्लस 2a². त्यामुळे आपल्याला आपण काय करू, याचा इन्व्हर्स घेऊ म्हणजे इन्व्हर्टेंडो ऑपरेशन. बाय इन्व्हर्टेंडो आपण हे ऑपरेशन कसं करतोय, आपल्याला कोणत्या टर्म फाइंड करायच्या आहे त्या दृष्टीने आपण हे सगळे ऑपरेशन करतोय. आपल्याला 2a²/b² तर मिळाला, बट जर तुम्ही बघितला b² प्लस 2a² ॲड केला आहे, b² मायनस 2a² सबट्रॅक्ट केलेला आहे, म्हणजे आपल्याला b² वरती पाहिजे, न्यूमरेटरला पाहिजे. म्हणून आपण काय करू, इथे इन्व्हर्टेंडो ऑपरेशन परफॉर्म करू. बाय इन्व्हर्टेंडो b²/2a² इज इक्वल टू 25/18 झालं. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे बाय कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो ऑपरेशन. बाय CD म्हणजे कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो. कॉम्पोनेंटो डिव्हिडंडोमध्ये आपण काय करणार, b² प्लस 2a² अपॉन b² मायनस 2a² इज इक्वल टू 25 प्लस 18 अपॉन 25 मायनस 18. इथे असेल 7 आणि इथे असणार आहे 43. दिस इज 43 and दिस इज 7. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला याची. बट रिक्वायर्ड इज हा आहे न्यूमरेटरला, हा आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे आपल्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करायचे. त्यामुळे अगेन आपण ऑपरेशन परफॉर्म करू बाय इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो केलं आपल्याला काय मिळणार, b² मायनस 2a² अपॉन b² प्लस 2a² इज इक्वल टू 7/43. फोर्थमध्ये जर तुम्ही बघितलं क्यूब दिलेला आहे टर्म्सचा, म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी जे a/b रेशो याचा क्यूब घ्यावा लागेल. b³ आणि 2a³ b³ आणि 2a³. तर आपण a/bचा क्यूब घेऊ, त्यावर आपल्याला a³ b³ मिळणार. त्यानंतर आपल्याला 2a पाहिजे, मग 2a³ पाहिजे, म्हणून आपण दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करू.
आणि त्यानंतर रिक्वायर्ड ऑपरेशन परफॉर्म करू. सो a/b इज इक्वल टू 3/5. दोन्ही साईडचा जर आपण क्यूब घेतला तर a/b क्यूब इज इक्वल टू 3/5 क्यूब. दिस इम्प्लाइज a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू 3 क्यूब इज 27 आणि 5 क्यूब इज 125. सो a क्यूब अपॉन b क्यूबची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला पाहिजे 2a क्यूब. 2a क्यूब पाहिजे म्हणजे दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करू बाय 2. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. वी गेट 2a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू 2 इंटू 27 अपॉन 125 54 अपॉन 125. हा झाला 2a क्यूब अपॉन b क्यूब. त्यानंतर जर तुम्ही बघितला सिक्वेन्स बघा, बी क्यूब प्लस 2a क्यूब बी क्यूब मायनस 2a क्यूब म्हणजे आपल्याला पाहिजे बी क्यूब न्यूमरेटरला, म्हणून आपण ऑपरेशन परफॉर्म करणार बाय इन्व्हर्टेंडो. बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन 54. नंतर अगेन कॉम्पोनेंडो डिविडेंडो. बाय कॉम्पोनेंडो डिविडेंडो बी क्यूब प्लस 2a क्यूब न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर माइनस डिनोमिनेटर इज इक्वल टू 125 प्लस 54 अपॉन 125 मायनस 54. हे किती असणार आहे? दिस विल बी 71 आणि इथे असणार आहे 179 अपॉन 71. आपल्याला हवं आहे हे न्यूमरेटरला दिस टर्म डिनोमिनेटर, म्हणजे अगेन आपण करणार इन्व्हर्टेंडो ऑपरेशन बाय इन्व्हर्टेंडो बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन b क्यूब प्लस 2a क्यूब is equal to 71 upon 179. So this is the value of given ratio. Third question, if 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3, हे दोन रेशो इक्वल दिलेले आहे, then find value of ratio. तो जो रेशो आपल्याला दिलेला आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. तर आता बघा आपल्याला 3a 7b 3a 7b तिथे 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर आहे. तर सगळ्यात आधी याचा यूज करून आपण a अपॉन b ची व्हॅल्यू फाइंड करू. a अपॉन बी मिळाल्यानंतर आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. सो a अपॉन बी रेशो आपल्याकडे असेल, त्यानंतर आपल्याला 3a स्क्वेअर आणि 7b स्क्वेअर पाहिजे, म्हणून आपण काय करू आधी सगळ्यात आधी a स्क्वेअर b स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करू, याचा स्क्वेअर करू. त्यानंतर 3a चा कोएफिशियंट आहे 3, b चा आहे 7. आपण नेक्स्ट स्टेप काय करू 3/7 याला मल्टिप्लाय करू. त्यानंतर सेम टर्म ॲडेड आहे, सेम टर्म सबट्रॅक्टेड आहे, त्यामुळे आपण कंपोनेंडो डिव्हिडंडो ऑपरेशन परफॉर्म करू. बट कंपोनेंडो डिव्हिडंडोमध्ये न्यूमरेटरला ॲडिशन असते, डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन असते. इथे उलटं दिलेलं आहे, मीन्स न्यूमरेटरला सबट्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटरला ॲडिशन आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला करावं लागणार आहे त्याचा इन्व्हर्टेंडो, जेणेकरून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एक्सचेंज होते. तर ह्या सिक्वेन्सने आपल्याला याच्यावरती ऑपरेशन करावं लागणार आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b इज इक्वल टू 4/3. पहिला टास्क आहे आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी आपण यूज करणार कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. सो त्यामध्ये आपण काय लिहिणार 3a प्लस 7b प्लस 3a मायनस 7b डिवायडेड बाय 3a प्लस 7b मायनस 3a मायनस 7b इज इक्वल टू 4 प्लस 3 अपॉन 4 मायनस 3. and hence 6a अपॉन इथे जर तुम्ही बघितलं 3a मायनस 3a कॅन्सल होणार, त्यानंतर हा मायनस एन जेव्हा ब्रॅकेटमध्ये जाईल देन दॅट विल बी प्लस 7b. 7b प्लस 7b 14b इज इक्वल टू 7/1. आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो a अपॉन b इज इक्वल टू 7/1. 6/14 तिकडे गेल्यानंतर राईट साईडला गेल्यानंतर तो होणार 14/6. सो दिस विल बी, इथे अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. जर आपण डिवाइड केलं तर इथे येणार 7/3. सो 7 × 7 49. 1 × 3 इज 3. आपल्याला रेशो मिळाला a अपॉन b इज इक्वल टू a अपॉन b. दिस देअरफॉर a अपॉन b इज इक्वल टू 49/3. पहिली स्टेप तर झाली, a अपॉन b आपल्याला मिळाला. आता हे कसं फाइंड करायचं? a अपॉन b मिळालं, त्यानंतर आपण करणार स्क्वेअरिंग. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळणार a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर
इज इक्वल टू 49 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9. 49चा स्क्वेअर काय असणार? 49चा स्क्वेअर. सो 49चा स्क्वेअर तुम्ही 49 इंटू 49 करू शकता, और 50 मायनस 1 स्क्वेअर, कारण 49 आपण लिहू शकतो 50 मायनस 1. इथे आपण यूज करू शकतो ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर इथे असणार 50 स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. 2500 मायनस 100 प्लस 1. सो हे असणार आहे 2400 प्लस 1, सो 2401. असं करा, अदरवाईज सिम्पली 49 इंटू 49 प्रॉडक्ट फाइंड करा. आन्सर इज 2401. ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नेक्स्ट काय करायचं आपल्याला? 3/7ने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय बाय 3/7. 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 2401 अपॉन 7 इंटू 9. इथे हे बघा सिम्प्लिफिकेशन होते 9 आणि 3चं. त्यानंतर 7ने हा नंबर डिव्हिजिबल आहे का आपण बघूया. 2401 डिवायडेड बाय 7. सो डिव्हिजिबल आहे. न्यूमरेटरला असणार 343, डिनॉमिनेटरला असणार आहे 3. ही व्हॅल्यू झाली 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअरची. त्यानंतर हे झालं. त्यानंतर आपल्याला यावरती परफॉर्म करायचं आहे कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. 2 स्टेप्स राहिले अजून. बघा आपल्याला काय मिळालं? 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर इज इक्वल टू 343 अपॉन 3. आपण इथे परफॉर्म करणार कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. हे ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 3a न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर इज इक्वल टू 343 प्लस 3 अपॉन 343 मायनस 3. सो दिस इज 346 अपॉन 340. आपल्याला पाहिजे आहे इनवर्स. सो बाय इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो केलं म्हणजे आपण काय करणार? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एक्सचेंज करणार. 340 अपॉन 346. हे दोन्ही नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 170 इथे असणार 173. सो 170 अपॉन 173 ही झाली या रेशोची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. तर आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे काय? आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे फाइंड करायची. सो सगळ्यात आधी फर्स्ट एक्झाम्पल. मग आता जर तुम्ही हे क्वेश्चन्स बघितले तर यावरून तुम्हाला कळेल की आपण जे बघितलं ते ॲप्लिकेशन ऑफ ऑपरेशन्स ऑफ रेशो किंवा प्रॉपर्टीज ऑफ रेशो, त्याचा यूज आपल्याला ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी करायचा आहे. पहिला आहे एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 डिवायडेड बाय 2x प्लस 3. याच्यावरून आपल्याला ह्या इक्वेशनवरून आपल्याला एक्स व्हॅल्यू फाइंड करायची. इथे जर तुम्ही पॅटर्न चेक केला 12x मायनस 20 3x मायनस 5, तर याला जर मी डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 12, इथे येणार 20. त्याच पद्धतीने इथे जर 4नीच मल्टिप्लाय केलं देन 8x अँड 12. बरोबर. म्हणून आपण सगळ्यात पहिली स्टेप काय असणार आहे? फर्स्ट मल्टिप्लाय बाय 1/4 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला 1/4ने मल्टिप्लाय करूया. 1ने मल्टिप्लाय करतो त्यामुळे न्यूमरेटर तर तसंच राहणार. डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय करतो, सो 12x मायनस 20. इथे न्यूमरेटर ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12. डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं, सो 8x प्लस 12. सेम टर्म्स आल्या. नेक्स्ट स्टेप काय असणार? आपल्याला आता ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल बाय. आपल्याला ह्या न्यूमरेटरमधून जर आपण डिनॉमिनेटर मायनस केला तर ही आणि ही टर्म कम्प्लिटली कॅन्सल होणार. म्हणून आपण डिव्हिडंडो ऑपरेशन परफॉर्म करूया बाय डिव्हिडंडो. डिव्हिडंडोमध्ये आपण काय करतो? न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर
अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू, डिनॉमिनेटर तसाच राहतो, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x प्लस 12. ओके, अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर 12x मायनस 20, 12x मायनस 20 कॅन्सल होणार, त्यामुळे इथे राहणार एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू 8x प्लस 12, डिनॉमिनेटर तसंच राहणार. इथे सुद्धा एक्स स्क्वेअर आणि 8x प्लस 12 आणि हा मायनस 8x प्लस 12 दोन्ही कॅन्सल होणार कम्प्लिटली, किंवा 8x मायनस 8x 12 मायनस 12 दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. त्यामुळे आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं. यामध्ये इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला काय मिळेल, 0 अपॉन मायनस 20, 0 अपॉन 12, म्हणजे 0 इक्वल टू 0. दॅट मीन्स LHS इज इक्वल टू RHS अँड हेन्स एक्स इक्वल टू 0 इज अ सोल्युशन. हे एक सोल्युशन पॉसिबिलिटी आहे की एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर इफ एक्स इज नॉट इक्वल टू 0, तर एक्सची व्हॅल्यू 0 नसेल तर आपण काय लिहू शकतो, हा जो एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. इथे काय होणार आहे, हा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार, एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला मिळाला 1 अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू 1 अपॉन 8x प्लस 12, 8x प्लस 12. आता अगेन हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व कसं करणार, दिस इंटू दिस, 8x प्लस 12 इज इक्वल टू 12x मायनस 20. नंबर एका साईडला आणि व्हेरिएबलच्या ज्या टर्म आहेत त्या एका साईडला. सो हे इकडे शिफ्ट केला, 12 इकडे शिफ्ट केला. दिस इज 32 आणि इथे असणार आहे 4x. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, एक्स इज इक्वल टू 32 अपॉन 4, एक्स इज इक्वल टू 8, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली 8. अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू 8. हे झालं या क्वेश्चनचं सोल्युशन, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यूज इथे आपल्याला मिळाल्या. सेकंड क्वेश्चन हा आहे. आता सगळ्यात आधी आपण चेक करूया की आपण कशा टर्म्स ॲडजस्ट करू शकतो किंवा आपल्याला ह्या दिलेल्या इक्वेशनमधनं काय हिंट मिळते. आता बघा, टर्म्स 10, 5, 15, 25, 63, 12, तर यांचं तर काही रिलेशन नाही लागत आहे. त्यानंतर राईट साईडला बघा, टर्म्स जर तुम्ही बघितला 2x 3 अँड देन x मायनस 5. ओके, तर इथे बघा 2x आणि 3 जर इथे मी मल्टिप्लाय केलं 5xनी, हां न्यूमरेटरला 5xने मल्टिप्लाय केलं, देन 10x स्क्वेअर प्लस 15x. तसंच जर डिनॉमिनेटरला मी 5xने मल्टिप्लाय केलं तर 5x स्क्वेअर मायनस 25 ह्या टर्म आपल्याला मिळत आहे. पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, ही टर्म इथे आणावी लागेल आणि त्यानंतर ही टर्म इथे शिफ्ट करावी लागेल. सो आपल्याला ह्या दोन्ही टर्म एक्सचेंज करायच्या, म्हणजे आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार आहे, बाय अल्टरनेटिव्ह. बरोबर, कारण बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पॅटर्न बघायचं असतं यामध्ये की काय आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो. टर्म जर चेक केलं तर आपल्याला लक्षात येते इथे 5x आणि 5xने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला ह्या पहिल्या दोन टर्म मिळतात. पण त्यासाठी ते ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला ही टर्म इथे हवी आणि ही टर्म इथे हवी. सो आपली ह्या टर्म अल्टर करायच्या आहे, त्यामुळे आपल्याला ऑपरेशन यूज करणार अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्हमध्ये आपण टर्म्स कसे लिहितो, दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. म्हणून बाय अल्टरनेटिव्ह 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 डिवायडेड बाय 2x प्लस 3 इज इक्वल टू 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 डिवायडेड बाय x मायनस 5. त्यानंतर आपण मल्टिप्लाय करूया, मल्टिप्लाइंग बाय आपल्याला डिनॉमिनेटरला 5xने मल्टिप्लाय करायचं आहे ना, इथे 5xने मल्टिप्लाय करायचं, इथे 5xने मल्टिप्लाय करायचं, म्हणून आपण टर्मला मल्टिप्लाय करणार 1/5x. 1/5xने जर मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटर तर तसंच राहणार, 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 10x स्क्वेअर प्लस 15x इज इक्वल टू 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 डिवायडेड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x. ओके, आता बघा आपल्याला पाहिजे तसा पॅटर्न इथे मिळाला आहे. ही टर्म सारखी आहे, ही टर्म आणि ही टर्म सारखी आहे. त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणून आपल्याला या टर्म रिड्यूस करायचे म्हणजे आपल्याला कोणतं ऑपरेशन इथे करावं लागणार आहे,
यामधून जर न्यूमरेटरमधून जर डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट केला तर हे टोटल टर्म कॅन्सल होणार आहे दोन्ही साईडला. म्हणून आपण इथे सबट्रॅक्शन म्हणजे आपण ऑपरेशन करणार बाय डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो जो केला तर आपल्याला मिळेल 10x² प्लस 15x प्लस 63 मायनस ही टर्म 10x² मायनस 15x अपॉन 10x² मायनस 15x, सॉरी इथे प्लस 15 ओके, इज इक्वल टू 5x² मायनस 25x प्लस 12. यामधून डिनॉमिनेटर आपण मायनस करतो, सो मायनस 5x² प्लस 25x डिवायडेड बाय इथे 5x² मायनस 25x. हे कॅन्सल होत आहे, इथे ह्या टर्म कॅन्सल होत आहे. म्हणजे आपल्याकडे राहणार काय आहे, अँड देअरफॉर 63 अपॉन 10x² प्लस 15x इज इक्वल टू 12 अपॉन 5x² मायनस 25x. ओके, यामध्ये आता आपल्याला हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. तर आपण काय करू शकतो, इथे कॉमन घेऊ शकतो. इथे 5x इनसाइड ब्रॅकेट 2x प्लस 3, इथे 12 इनसाइड ब्रॅकेट 5x इंटू x मायनस 5. आता इथे जर तुम्ही बघितलं x डिनॉमिनेटरला आलेला आहे, बरोबर. त्यामुळे ॲक्च्युली याच्या आधी आपल्याला एक कंडिशन चेक करावी लागणार आहे, एक्सची व्हॅल्यू 0 आहे की नाही. कारण जर एक्सची व्हॅल्यू 0 आली तर काय होणार बघा, हा दिस विल बी 63 अपॉन 0 अँड 12 अपॉन 0. सो डिनॉमिनेटरला 0 नॉट पॉसिबल. त्यामुळे सगळ्यात आधी आपण चेक करूया वेदर एक्स इज 0 ऑर नॉट. तर हे आपण एवढंच असू इथपर्यंत स्टेप लिहूया. त्याच्या आधी आपण चेक करूया वेदर एक्स इज 0 ऑर नॉट. इफ एक्स इज इक्वल टू 0 देन एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर काय होणार बघा, ओरिजिनल एक्सप्रेशनमध्ये आपण हे सॉल्व करतोय. सो ओरिजिनल एक्सप्रेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 0 पुट केली, सो 0 प्लस 63 अपॉन 0 मायनस 0 प्लस 12 म्हणजे 63 अपॉन 12 LHS आली. सो LHS इज इक्वल टू 63 अपॉन 12 आणि RHS असणार आहे 0 इंटू 2 0 प्लस 3 3 आणि डिनॉमिनेटरला असणार आहे 3 अपॉन मायनस 0 मायनस 5 म्हणजे मायनस 5. LHS इज नॉट इक्वल टू RHS. दॅट मीन्स एक्स इज नॉट 0. एक्सची व्हॅल्यू 0 नाही आहे. जसं आपण प्रत्येक वेळेस बघा ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करताना आपण एक्सची व्हॅल्यू 0 आपल्याला मिळत होती, कारण 0ला ते इक्वेशन सॅटिस्फाय होत होतं. या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 नाही आहे. हे आपण चेक का केलं, बिकॉज आपल्याला अशी स्टेप मिळाली की जर एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर ही जी टर्म आहे डिनॉमिनेटर 0 होणार आहे. डिनॉमिनेटर 0 झाला म्हणजेच न्यूमरेटर अपॉन म्हणजे न्यूमरेटर अपॉन 0 विच इज नॉट व्हॅलिड. म्हणून ते चेक करण्यासाठी आपण काय केलं, आधी व्हेरीफाय केलं की एक्सची व्हॅल्यू 0 आहे की नाही. सो एक्स इज नॉट इक्वल टू 0, सो इट्स ओके. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपण इथे 5x कॅन्सल करू शकतो. आणि म्हणून मग देअरफॉर 63 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 12 अपॉन x मायनस 5. कारण 5x आणि 5 दोन्ही साईडला कॅन्सल होणार. इथे सुद्धा आपण 3नी डिवाइड करू शकतो. इथे 4 अँड हिअर 21 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 4 अपॉन x मायनस 5. आता एक्ससाठी आपल्याला सॉल्व करायचं आहे. 21 इंटू एक्स मायनस 5, 21x मायनस 8x प्लस 12, 21x मायनस 8x इज इक्वल टू 12 प्लस 105, 13x इज इक्वल टू 117. एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 117 अपॉन 13 दॅट इज इक्वल टू 9. आणि म्हणून एक्सची व्हॅल्यू आली 9. हे एकच सोल्युशन आहे, एक्स इज इक्वल टू 9. इथे एक्स इज नॉट इक्वल टू 0. थर्डमध्ये बघा 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर सेम टर्म्स इथे सबट्रॅक्ट केले आहे इक्वल टू 17 अपॉन 8. यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे लेफ्ट हँड साईड दिलेलं आहे त्यावरून आपल्याला कळतं की इथे आपल्याला टर्म्स सिम्प्लिफाय करायचे, टर्म्स रिड्यूस करायचे. म्हणजे आपल्याला इथे कॉम्पोनेंट डिव्हिडंड ऑपरेशन सगळ्यात आधी करावं लागणार. सो इथूनच लिहिते मी बाय कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. ज्यावेळेस आपण कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार 2x
प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये आपण ॲड करणार डिनॉमिनेटर, त्यानंतर न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. सो इथे मायनस 2x मायनस 1 स्क्वेअर, मायनस आहे म्हणून मायनस मायनस प्लस. आता इथे मी ब्रॅकेट नाही लिहिलं आहे, मी ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्म्स डिरेक्टली लिहिलं आहे, त्यामुळे साईन इथेच लिहिले, साईन इथेच चेंज केले. इथे मायनस आणि इथे प्लस इज इक्वल टू 17 प्लस 8 अपॉन 17 मायनस 8. हे असणार आहे 17 प्लस 8 इज 25, 17 मायनस 8 इज 9. इकडे बघा, ही टर्म कॅन्सल झाली आणि दिस इज प्लस, या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. अँड देअरफॉर 2, इथे सुद्धा प्लस आहे, सॉरी, 2x प्लस 1 स्क्वेअर 2x मायनस 1 स्क्वेअर, इथे प्लस मायनस प्लस मायनस. ओके, या दोन्ही टर्म ॲड होणार. 2 टाइम्स 2x प्लस 1 स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स 2x मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 25 अपॉन 9. 2 आणि 2 कॅन्सल होणार. देअरफॉर आपल्याला बघितलं, जर तुम्ही इथे बघितलं लेफ्ट साईडला सुद्धा स्क्वेअर आहे आणि राईट साईडला 25 अपॉन 9 आहे. सो दिस इज अगेन 5 अपॉन 3 स्क्वेअर. म्हणजे इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस आपल्याला नंबरसाठी प्लस आणि मायनस ह्या दोन्ही साईन कन्सिडर करावं लागतं, कारण प्लस 5/3चा स्क्वेअरसुद्धा 25/9 आहे, मायनस 5/3चा स्क्वेअरसुद्धा 25/9 आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायला लागतील. त्यामुळे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू त्यावेळेस आपल्याला 2x प्लस 1 अपॉन 2x मायनस 1 हे आपल्याला 5/3ला सुद्धा इक्वेट करायचं पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये ही टर्म आपल्याला मायनस 5/3ला सुद्धा इक्वेट करावी लागेल. सो दिस इम्प्लाइज this into this 6x plus 3 is equal to 10x minus 5, and therefore 3 plus 5 numbers एका साईडला, व्हेरिएबलच्या टर्म एक साईडला. 8, x is equal to 8 upon 4 and hence x is equal to 2. x ची व्हॅल्यू मिळाली 2. ही झाली फर्स्ट केस. नाव सेकंड केसमध्ये काय, 2x plus 1 upon 2x minus 1 is equal to minus 5/3. minus 5/3 आहे म्हणून 6x plus 3 is equal to minus 10x plus 5. 6x plus 10x is equal to 5 minus 3. 2 इथे असणार आहे 16x. सो x is equal to 2 upon 16. x ची व्हॅल्यू आहे 1 upon 8. आणि म्हणून इथे आपल्याला दोन सोल्युशन मिळाले, x is equal to 2, x is equal to 1 upon 8. These are values of x. Now fourth मध्ये पण बघा टर्म्स काय आहे, स्क्वेअर रूट 4x प्लस 1 आणि स्क्वेअर रूट x प्लस 3 ॲडेड सबट्रॅक्टेड. त्यामुळे सगळ्यात आधी आपण परत तेच ऑपरेशन परफॉर्म करू. 4x प्लस 1 प्लस रूट x प्लस 3 डिवायडेड बाय रूट 4x प्लस 1 मायनस रूट x प्लस 3 इज इक्वल टू 4 अपॉन 1. ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणून परत बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऑपरेशन केल्यावर आपण काय लिहिणार, 4x प्लस 1 प्लस रूट x प्लस 3 न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवायडेड बाय न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. मायनस डिनॉमिनेटर म्हणजे इथे मायनस साईन आत घेतलं, सो दिस विल बी मायनस अंडर रूट 4x प्लस 1 मायनस मायनस प्लस x प्लस 3. इथे असणार 4 प्लस 1 अपॉन 4 मायनस 1. तर इथे या टर्म कॅन्सल होणार, इथे या टर्म कॅन्सल होणार. रूट 4x प्लस 1 प्लस रूट 4x प्लस 1 म्हणजे येणार 2 टाइम्स रूट 4x प्लस 1 अपॉन
डिनॉमिनेटरला 2 टाइम्स रूट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 4 प्लस 1 इज 5 and 4 minus 1 is 3. 2 आणि 2 कॅन्सल होणार. रूट 4x प्लस 1 अपॉन रूट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5/3. आता आपल्याला रूट साईन रिमूव्ह करायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर रूट साईन रिमूव्ह होणार. 25/9. ओके. त्यानंतर यामध्ये आपण एक्सची पण 0ची कंडिशन चेक करू. इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर लेफ्ट हँड साईड काय मिळेल आपल्याला, 0 + 1 0 + 3 सो 1/3 आणि RHS मिळेल आपल्याला 25/9. म्हणजेच LHS इज नॉट इक्वल टू RHS, म्हणजे एक्स कॅन नॉट बी इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 0 नसेल. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करू. 4x + 1 अपॉन x + 3 इज इक्वल टू 25/9. 5 3 25/9. ओके. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 36x + 9 25x + 75. 36x minus 25x is equal to 75 minus 9. So this will be 66. आणि इथे असणार आहे x 36 minus 25 is 11. x is equal to 66/11. x ची व्हॅल्यू आली 6. सो याचं सोल्युशन आहे x is equal to 6. सोल्युशन हे करेक्ट आहे की नाही ते तुम्ही कसं व्हेरीफाय करू शकता, ही व्हॅल्यू इथे पुट करा. जसं इथे जर मी x = 6 पुट केली, 24 + 1 25 म्हणजे दिस इज 5 आणि इथे 9. सो 5 + 3 इज 8 आणि डिनॉमिनेटरला 5 - 3 5 - 3 सो दॅट इज 2. जर रेशो घेतला दॅट रेशो इज 4:1 4/1. फिफ्थ 4x + 1 स्क्वेअर प्लस 2x + 3 square divided by 4x square plus 12x plus 9 is equal to 61/36. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आता बघा इथे जे ब्रॅकेट्स आहेत 4x + 1 2x + 3 डिनॉमिनेटर 4x² plus 12x plus 9. आता आपल्याला यामधलं रिलेशन फाइंड करायचं की काय लॉजिकने आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला तो डिनॉमिनेटर 4x² plus 12x plus 9 म्हणजेच डिनॉमिनेटर आहे 4x² plus 12x plus 3 square. बरोबर. म्हणजेच हा आहे 2x² 3 square आणि 12 ला मी असं लिहू शकते 2 × 2 × 3x 2 × 2 × 3x 12x. सो थोडक्यात जर तुम्ही बघितलं दिस इज a² b² plus 2a × b. करेक्ट. हे कशाचे एक्सपान्शन असतं, दिस इज एक्सपान्शन ऑफ a + b². म्हणजेच गिवन डिनॉमिनेटर हा जो डिनॉमिनेटर आहे दिस इज एक्सपान्शन ऑफ 2x + 3 square 4x² plus 9 plus 2 × 2x × 3 that is 12x. सो थोडक्यात हा जो डिनॉमिनेटर इज नथिंग बट 2x + 3 square. म्हणून गिवन आपण असं लिहू शकतो न्यूमरेटर ॲज इट इज 4x + 1 square plus 2x + 3 square. डिनॉमिनेटरला आपण रिप्लेस करणार ह्या ब्रॅकेटने 2x + 3 square इज इक्वल टू 61/36. आता सिम्पल झालं बघा. इथे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर आपण डिनॉमिनेटर, त्यामुळे आपल्याला टर्म्स रिड्यूस करायचे म्हणून आपण कोणतं ऑपरेशन करणार, डिव्हिडंडो. कारण डिव्हिडंडोमध्ये काय होणार, ही टर्म आपण इथून डिनॉमिनेटर आपण मायनस जेव्हा करू तर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार. बरोबर. म्हणून फर्स्ट ऑपरेशन आपण परफॉर्म करणार बाय डिव्हिडंडो. डिव्हिडंडोमध्ये काय होणार 4x + 1 square plus 2x + 3 square. यामधून आपण सबट्रॅक्ट करतोय डिनॉमिनेटर.
61 मायनस 36 अपॉन 36, राईट. हे कॅन्सल होणार. लेफ्ट साईडला असेल 4x प्लस 1 स्क्वेअर अपॉन 2x प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 61 मायनस 36 दॅट इज 25 आणि डिनॉमिनेटरला असेल 36. आता 25 आणि 36 हे आहे 5 अँड 6 स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, त्यामुळे नेक्स्ट स्टेप असणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर आपल्याला मिळेल 4x प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतो, त्यामुळे आपल्याला प्लस आणि मायनस साईन दोन्ही कन्सिडर करावं लागणार, कारण 5/6चा स्क्वेअरसुद्धा 25/36 आहे आणि -5/6चा स्क्वेअरसुद्धा 25/36 आहे. त्यामुळे आपल्याला दोन साईन घेतले, त्यामुळे आपल्याला दोन केसेस कन्सिडर करावे लागतील. सगळ्यात आधी वेन 4x प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 5/6. त्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, 24x प्लस 6 इज इक्वल टू 10x प्लस 15. 24x minus 10x is equal to 15 minus 6, 9. This is 14x. x is equal to 9 upon 14. त्यानंतर when this is 1, this is 2, त्यानंतर इथे नेक्स्ट. सो जेव्हा आपण निगेटिव्ह कन्सिडर करूया 5/6ची व्हॅल्यू, 4x प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू मायनस 5/6. मायनस 5/6 असेल तर 24x प्लस 6 इज इक्वल टू मायनस 10x मायनस 15. 24x प्लस 10x इज इक्वल टू मायनस 15 मायनस 6. हे इथे असणार आहे मायनस 21 अँड दिस इज 34x. x इज इक्वल टू मायनस 21 अपॉन 34. सो दिस इज अनदर व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, x इक्वल टू 9/4 अँड 9/14 अँड x इक्वल टू मायनस 21/34. हे दोन सोल्युशन आहे एक्सचे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 6 क्वेश्चनमध्ये टर्म्स आहे 3x मायनस 4 आणि x प्लस 1 आणि क्यूब दिलेला आहे, त्यांचा टर्म्स ॲडेड आहे, टर्म्स सबट्रॅक्टेड आहे, त्यामुळे अगेन आपल्याला कंपोनेंट डिव्हिडंड ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. बट जर तुम्ही बघितलं सबट्रॅक्शन वरती आहे आणि ॲडिशन खाली आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय करू, त्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहू. प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे ॲडिशन वरती आणि सबट्रॅक्शन खाली, म्हणजे आपल्याला ऑपरेशन करावं लागणार बाय इन्व्हर्टेंडो. सो सगळ्यात आधी बाय इन्व्हर्टेंडो. हे आपण का करतो, कारण आपल्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये दिलेले इक्वेशन पाहिजे, म्हणून आपण आधी करणार इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडोमध्ये आपण काय करतो, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला लिहिणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. तसंच इथे सुद्धा 189/61. आता यानंतर आपण कंपोनेंटो डिव्हिडंडो ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. बाय कंपोनेंटो डिव्हिडंडो 3x मायनस 4 क्यूब प्लस x प्लस 1 क्यूब प्लस 3x मायनस 4 क्यूब मायनस x प्लस 1 क्यूब. 3x मायनस 4 क्यूब प्लस x प्लस 1 क्यूब. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर, सो मायनस 3x मायनस 4 क्यूब. मायनस करतोय, सबट्रॅक्ट करतो, त्यामुळे साईन चेंज होणार, इथे प्लस x प्लस 1 क्यूब इज इक्वल टू 189 प्लस 61 अपॉन 189 मायनस 61. टर्म्स कोणत्या कॅन्सल होत आहे, या दोन टर्म आणि इथे या दोन टर्म. अँड देअरफॉर 3x मायनस 4 क्यूब प्लस 3x मायनस 4 क्यूब म्हणजे 2 टाइम्स 3x मायनस 4 क्यूब डिवायडेड बाय 2 टाइम्स x प्लस 1 क्यूब इज इक्वल टू, आता इथे ॲडिशन बघा किती येणार आहे, 10 5 to 250 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला असणार आहे 8 128 डिनॉमिनेटरला. आता यामध्ये सुद्धा आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. सो दिस विल बी 125 आणि हे असणार आहे 64. इथे 2 आणि 2 कॅन्सल होणार, therefore 3x minus 4 upon x plus 1 cube
इज इक्वल टू 125/64 म्हणजेच 5/4 ओके. क्यूब ह्या साईडला क्यूब आहे, ह्या साईडला क्यूब आहे, म्हणजे आपण घेणार क्यूब रूट. बाय टेकिंग क्यूब रूट जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळेल 3x - 4/x+1 इज इक्वल टू 5/4. आता आपल्याला फक्त एक्ससाठी सॉल्व करायचं. देअरफॉर 12x - 16 इज इक्वल टू 5x+5. 12x - 5x इज इक्वल टू 5+16. इथे येणार आहे 21 आणि इथे 7x. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो x इज इक्वल टू 21/7 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला मिळाली एक्सची व्हॅल्यू x इज इक्वल टू 3. हे झालं याचं सोल्युशन.